महादेवाची आणि जगदंबेची सेवा केली. एक वाक्य बोलून जातो बरं. जिथं महादेवाचं मंदिर असतं तिथं शिवाय म्हणजे देवीचं सुद्धा मंदिर असतं, आणि जिथं देवीचं मंदिर असतं तिथं महादेवाचं सुद्धा मंदिर असतं. हो मावशी, देवीचं मंदिर इथं जवळपास पाहिजेच, जवळपास लागतच, ते असावंच लागतं. छोटी का व्हायना पण देवी पाहिजेच. हो, आता पलीकडे लांब आहे पण जवळ असावी लागते. ऐका, तिथंच महादेवाचं मंदिर आहे शिवनेरी किल्ल्यावर. त्या महादेवाची सेवा केली, आणि महादेवाची सेवा करत असताना सोमवार व्रत धरावं, एकादशी व्रत धरावं, पण परिणाम शिवरात्री व्रत करावं, रात्र रात्र जागावी. आणि रात्र रात्र जागत असताना महादेवाचा सुद्धा दृष्टांत झाला असं चरित्रामध्ये जळजळीत वर्णन आहे. आता काही लोक म्हणते हे अंधश्रद्धा सांगायला लागली. असं नाही महाराज, देवावर प्रत्येकाची भावना असतेच. हो, आणि ठेवावीच देवावर भावना, आणि जर ठेवली तर आपले इच्छित कर्म तो पूर्ण करतो. फार गांजलेल्या होत्या जिजाऊ साहेब, नवऱ्याच्या पाठीमागे फार मोठे संकट होते. या संकटाचा खात्मा करण्याकरता मला माझ्या महादेवाची सेवा करावी लागेल, आणि जर मी महादेवाची सेवा केली तर माझ्या डोक्यावरला महादेव सुखी राहील. ऐका, महादेवाच्या आशीर्वादाने जिजाऊ मासाहेबांच्या पोटी एक नररत्न जन्माला आलं. त्या नररत्नाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. हो, इतिहास फार मोठा आहे, याच्याकरता 2 तास वेगळे लागतात. पण शिवाजी महाराज जन्माला आल्याच्या नंतर त्या सुधागड्याने आई जिजाऊ आणि राजे शहाजी यांच्या मताप्रमाणे महादेवाची सेवा करून, जगदंबेची सेवा करून 11 पगड जातीमधला समाज एका छत्राखाली आणला, म्हणून त्यांना छत्रपती म्हणतात. आता आम्ही स्वतःला म्हणतो आम्ही छत्रपती, करायच्या कुरापती म्हणायचं.